चालू केलंय. राम 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 राम. जाऊ काय मग मागणं टायरवर नाव वगैरे वाटतं. ह्या आहेत ह्या प्रिन्सिपल एवढ्या पूर्ण ह्याच्या पर्स घेऊन आले. नमस्कार सर्वांना, मी दीपाली किड्स पण आदिती आदिराजमध्ये. तर गेल्या हुरडा पार्टी भाग 3 मध्ये तुम्ही पाहिलं की हुरडा खाल्ल्यानंतर मस्तपैकी दुपारी सर्वांनी स्विमिंग आणि रेन डान्स केला. स्विमिंग आणि रेन डान्समध्ये मस्त मजा घेतल्यानंतर दुपारी 4 वाजेपर्यंत सर्वजण स्विमिंग रेन डान्सच्या पाण्याची मजा घेत होते आणि 4 वाजता जेवणाचा टाईम होता. जेवण तयार आहे असा निरोप येताच सर्वांनी कपडे चेंज करून मस्तपैकी तयार होऊन जेवणाच्या हॉलकडे आले. तर आजच्या खास हुरडा पार्टीसाठी थंडीचा मोसम, शेतातला ताजा हुरडा आणि पारंपरिक झणझणीत जेवण. तर येथे जेवणामध्ये यांनी काय काय दिलेले आहे हे पाहूया आपण. काय काय खाताय दाखवा. चिकू, आदिती, काय काय आहे जेवायला? भात आहे, पिठलं आहे, वांग आहे, भजी इथं, वरण आहे. तर स्विमिंगमधल्या पाण्यात पोहून रेन डान्समध्ये मस्त पाण्यात खेळ करून सर्वांना जाम भूक लागलेली होती आणि इथे मस्तपैकी ताट भरून असं जेवण होतं. वरण भात, पनीरची भाजी, चपाती, दही धपाटं, गव्हाची खीर, पिठलं असं मस्तपैकी पोट भरून सर्वांनी खाल्लं. आणि त्यानंतर पार्कच्या पलीकडच्या बाजूला ॲडव्हेंचरचे खेळ होते, ते पाहायला जायचे होते. त्यामुळे पटपट सर्वांनी जेवण येते करत आहेत. जवळने घेऊ नुसतं तोंडात काय खाती, काय दाखव की बीट आहे म्हणून. बीट आहे, बीट सलाड मध्ये बीट आहे आणि काय पापडी. चला, कोमलताईनं चांगलं स्वच्छ ताट करून खाल्लेलं आहे आणि त्यांना भजी आवडलेली आहेत, खूप छान आहेत. राईस पण खूप आवडतो. हां, आणि मला नाही का खीर, भात नाही का आवडत? हा, मग राईस ही माझी पहिली चॉईस आहे. त्यामुळे मन म्हटलं भात नाही का आवडत, राईस आवडतो. आवडला. हे बघा, हे काय केलं, वरण घातलं जरा आणि जेवण झाल्यानंतर मुलांना दिसले ते म्हणजे आईस्क्रीम्स. तर सर्व मुलांनी आईस्क्रीम खाण्याचा हट्ट केला. तर मी सुद्धा इथे आदिराजला, आदितीला आणि मला सुद्धा एक आईस्क्रीम घेतले आणि ते खात आम्ही येथे पार्कमध्ये बसलो. जेवण झाल्यानंतर जेवणाच्या हॉलला लागूनच हा पार्क आहे. त्यामुळे सर्वांचे जेवण होईपर्यंत सर्वांची वाट पाहत आम्ही येथे पार्कमध्ये थोडा वेळ बसलो. खरंच बालपण परत मिळत नाही, पण ते पुन्हा अशा ठिकाणी अशा वेळी अनुभवता मात्र नक्की येतं. पार्कमध्ये सर्वांची वाट पाहत बसल्या बसल्या सर्वांनी लहान मुलांच्या खेळावर खेळ करण्यात आम्ही सर्वांनी थोडी मजा घेतली. आपण मोठे झालो तरी आपल्या आतलं छोटं मूल जिवंत असतं. ते अशा ठिकाणी नकळतपणे बाहेर येतं आणि नकळत अशा वेळी आपल्यातलं लहान मूल जागं होऊन आपण बालपण अनुभवतो. आणि म्हणूनच कामाच्या धावपळीतून थोडा वेळ काढा आणि आपल्या घरातील किंवा आसपासच्या लहान मुलांबरोबर किंवा आवडत्या व्यक्तींबरोबर आपलं हरवलेलं बालपण आपण अनुभवू शकतो. चला चला, आदिती कुठं आहे? हा, गेली का? चिकी, इकडे चला, इकडे बघायचं आहे काहीतरी. या चला. तर येथील गार्डन पार्कच्या पलीकडेच ॲडव्हेंचर पार्क आहे. ते ॲडव्हेंचर खेळण्यासाठी आणि पाहण्यासाठी सर्वजण इकडे आलेले आहेत आणि आम्ही सुद्धा आता तिकडे चाललो. चल बघू बघू. हां,
आदिती ए आदिती हळू 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 खाली बघ तू ये चुकू ये चल ये थांब थांब काय माहित जोरात लागला रट्टा आले ये लवकर चल ये हा त्यांना यायचं पाठीमागच्यांना त्यांना यायचंय चिकू चिकू इकडे आहे चिकू खाली उतरायचं या चिकूला तर ऐकायची येत नाही मला तर कोणी वाटतंय आदिराज उतर खाली चला राजवीर बसा की ए चिकू चढू नको आता ये तू एक एक पाय द्यायचे का दोन दोन तिकडे बघ पंजावर ठेवा पायाचं पंजा असतं ना ते मध्ये ठेवा म्हणजे बरोबर हँडल होतं रेशमाने तर हा हा राम 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 काय तू तिकडे जा येथे व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतच असेल की हे ॲडव्हेंचर कसे पार करायचे आहेत. लहान मुले खूप उत्साही होते हे ॲडव्हेंचर करण्यासाठी आणि त्यांनी केलंसुद्धा, पण मोठ्यांना भीती वाटत होती. काही जणांना तर ह्याच्यावर चढू का नको असा विचार करत होते, पण काही जणांनी हे ते चढण्याचं आणि पार करण्याचं डेअरिंग केलं. येथे मी आदिराजला घेऊन हे चढण्याचा प्रयत्न केला, पण मलाच भीती वाटत होती, त्यामुळे मी त्याला माघारी पाठवलं आणि माझं मी इथे हे ॲडव्हेंचर पार करण्याचा प्रयत्न केला. व्हिडिओमध्ये दिसताना हे ॲडव्हेंचर चढण्यासाठी पार करण्यासाठी खूप इझी असेल असं वाटत असेल, पण प्रत्यक्षात बघताना सुद्धा हे ॲडव्हेंचर इझी असेल असं वाटलं होतं, पण प्रत्यक्षात हे ॲडव्हेंचर करताना ते खूप कठीण होतं. त्याचा बॅलन्स करत पुढं जाणं हे खूप कठीण होतं. काही जणांनी ते पार केलं. लहान मुलांनीसुद्धा हे ॲडव्हेंचर खूप इझिली पार केलं, पण काही जणांना हे ॲडव्हेंचर पार करण्यासाठी ना खूप टाईम लागला. एका क्षणासाठी वाटायचं की पडतो की काय, ह्याचा बॅलन्स करत स्टेप बाय स्टेप पुढं जाणं हे खूप भीतीचं वाटत होतं. पण येथे बऱ्याच जणांनी मैत्रिणींनी हे ॲडव्हेंचर पार केले आणि लहानांबरोबर मोठ्यांनीसुद्धा ह्या ॲडव्हेंचरचा आनंद खेळाचा आनंद येथे घेतला. तर हे ॲडव्हेंचर पार करताना भीती पण वाटायची, मजा पण यायची आणि हसू पण यायचं. तर हा एकूण अनुभव भन्नाट होता. मजा, भीती आणि भरपूर हसू सगळं एकाच गेममध्ये. तुम्हालाही असा ॲडव्हेंचर गेम खेळायचा अनुभव घ्यायचा असेल तर येथे नक्की भेट द्या. सगळ्यात सोपं चप्पल घालून जायचं. चांगलं झुमकत चप्पल नाही घालायला पाहिजे फक्त. एकच नंबर. अरे कम मदर का नाम उधर आता आगे आगे Shut up!
आ गए। फाइनली आ गए, जीत गए। पहिला ॲडव्हेंचर राऊंड पार करताना खूप भीती वाटत होती, पण जसजसं पुढं जात गेलो तसं भीती थोडी कमी झाली आणि कॉन्फिडन्स आला. आणि पहिला राऊंड पार केल्यानंतर दुसरा राऊंड पार करण्यासाठी इंटरेस्ट निर्माण झाला. त्यामुळे दुसरा राऊंडसुद्धा पार करताना खूप मजा आली आणि आनंदसुद्धा मिळाला. काढलं का टाका ती आम्हाला अवघड जाते का होय होतंय बाई. हो आमचं पोरग कसं आलंय बघा, एकटं येतंय सार्थक तर. पुढून जाऊ काय मग मागणं टायर वर ना अवघड वाटत. अगं सावकाश जा, गडबड करू नको, गडबड करायची नाही. ये राऊंड पार केलेले आहेत. वाचलो. थांबा 2 मिनिटं सार्थक येईपर्यंत. टायर वर ना सोपं आहे, सार्थक तर पुण्यात गेल्यावर जातंय. Hickory dickory dock, the bee buzzed round the clock. The clock struck 5. She went to her hive. Hickory dickory dock, tick tock, tick tock. Hickory dickory dock, the hen pecked up the clock. The clock struck 6. Oh, little 6. Hickory dickory dock, tick tock, tick tock. Hickory dickory dock, tick tock, tick tock. हाय, बसलाय एवढ्या. आता काय होतं घाम निघतंय का नाही घाम निघतंय मला सुद्धा घाम निघला. पोरगी तिथंच बसली अडकून आणि पोरगा आला पुढे. काय तर Hickory dock, tick tock, tick tock. Hickory dickory dock, tick tock, tick tock. Hickory dickory dock. ही लई अवघड आहे. अधिक चिन्ह आधी नाही उलट ही सोपं आहे जरा, असं पाय बसतंय ना. अरे तू थांबा, काय नाही दाखवायला संख्या म्हणत काय करते का नाही मम्मी गेल्यासारखे. मग काय पैसा वसूल. पैसा वसूल झाला का नाही. तर या ठिकाणी झिपलाईन ॲडव्हेंचरसुद्धा अनुभवायला मिळालं. झिपलाईन ॲडव्हेंचर हा एक थरारी साहसी खेळ आहे. यात व्यक्ती उंच ठिकाणाहून स्टीलच्या मजबूत दोरीला हार्नेसच्या सहाय्याने बांधून वेगाने खाली घसरते. हा अनुभव खूप रोमांचक आणि मजेदार असतो. तर इथे मुलांच्या उंचीच्या दृष्टिकोनातून ह्याची उंची ठेवलेली होती, जास्त पण उंच नव्हतं. आणि हा झिपलाईनचा इथे अनुभव घेता आला. तिथे गेल्यावर होतो.
झिपलाईन हे ॲडव्हेंचर म्हणजे काय? झिपलाईन ॲडव्हेंचर हे एक थरारक साहसी खेळ आहे. यात व्यक्ती उंच ठिकाणावरून स्टीलच्या मजबूत दोरीला म्हणजे केबल हार्नेसच्या सहाय्याने बांधून वेगाने खाली घसरते. यामध्ये उंच जागेवरून खाली उताराने स्टील केबल बांधलेली असते. तुम्ही त्या केबलला सुरक्षितपणे जोडले जाता. गुरुत्वाकर्षणामुळे तुम्ही एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत घसरत जाता. तर इथे व्हिडिओत बघितल्यावर तुम्हाला कळेलच की हे झिपलाईन ॲडव्हेंचर कसे असते. वन डे पिकनिक हुरडा पार्टीतील हे ॲडव्हेंचर्स पाहिल्यानंतर संध्याकाळचे वाजलेत 5:30. दिवस मावळतीकडे चाललेला आहे आणि घरी परतण्याची वेळ झालेली आहे. त्यामुळे सर्वजण पहा, कोणीसुद्धा नाही आहे मागे ॲडव्हेंचरकडे पाहिले तर. सर्वजण आता बसकडे निघालेत आणि मी सुद्धा चालले आता बसकडे. सर्वांनी आपापले सामान घेतले. पण बसकडे जाण्या अगोदर शेवटचा एक गेम होता, तो म्हणजे लहान मुलांसाठी ट्रेन आणि जम्पिंग जपांगसुद्धा इथे मुलांसाठी होतं. ते खेळायचं आहे मुलांना. त्यामुळे आता सर्वजण तिकडे चाललेत आणि ते एक्झिट गेटच्या बाहेरच्या साईडलाच जम्पिंग जपांग आणि छोट्या मुलांसाठी ट्रेन आहे. अशा प्रकारे ते पाहूया. डल झालो, असं झोपणार, दमलो असं दमलो. साहेबांना केला काय? एन्जॉय. चिमण्यावर आलीच नाही दोघी. आता हॉस्पिटलमध्ये पदकावर बसलो होतो. पदक होती ग. आजचा दिवस खरंच अविस्मरणीय ठरला. सकाळच्या उत्साहापासून ते संध्याकाळच्या शांत सूर्यास्तापर्यंत प्रत्येक क्षणाने मन भरून आलं. मैत्रिणींसोबत घालवले हे काही तास आयुष्यभर लक्षात राहतील असा हा आनंदी दिवस आज घालवला. ह्या आहेत ह्या प्रिन्सिपल एवढ्या पूर्ण ह्याच्या पर्स घेऊन आल्या याला पार्टीला हुरडा. येथे या हुरडा पार्टीमध्ये हुरड्याच्या स्वादासोबतच या पिकनिकमधील सर्वात मोठं आकर्षण ठरलं ते म्हणजे मुलांसाठी ठेवलेल्या धमाल ॲक्टिव्हिटीज. छोटी रंगीबेरंगी ट्रेन सुरू होताच मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्यासारखा होता. शिट्टी वाजताच ती छोटी ट्रेन मैदानाभोवती फेरी मारत होती आणि प्रत्येक फेरीसोबत मुलांचा उत्साह वाढत होता. छोट्यांबरोबर मोठ्यांनी सुद्धा या ट्रेनमध्ये बसून या छोट्या ट्रेनचा आनंद घेतला. छोट्या ट्रेनमधनं उतरताच त्यानंतर सगळ्यांची पावलं वळाली जम्पिंग जपांगकडे. मोठ्या फुगवटा बाउन्सरमध्ये मुलं मनसोक्त उड्या मारत होती. हसणं, किंचाळणं, आनंदाने केलेला गोंधळ, सगळं वातावरण अगदी जत्रेसारखं वाटत होतं. पालकसुद्धा बाजूला उभे राहून त्या क्षणाचे फोटो व्हिडिओ कॅप्चर करत होते. घ्या बॅगा, चला चला बाई. हां चला चला बाय बाय. चला मारामारी करू नका, हळू उतरा. चिकू 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 झालं, चला. हुरडा पार्टी झाली, आता आंबा पार्टीला येऊया. चला सगळेजण बसकडे चला. बाय बाय. टाटा टाटा करा की. सुकलेले चेहरे घेऊन. तर असं निसर्गाच्या ठिकाणी अशा वन डे ट्रिप हुरडा पार्टीमध्ये गप्पा,
हसू खेळ हे करत थोडं रिलॅक्स झाले. यामुळे मनाला एक वेगळीच ऊर्जा मिळाली. कधी कधी मोठ्या सुट्ट्यांची गरज नसते, फक्त एक दिवस पुरेसा असतो स्वतःला आणि आपल्या माणसांना वेळ देण्यासाठी. तर अशा हुरडा पार्टी खाण्यापुरत्या मर्यादित न राहता ही पिकनिक मुलांसाठी एक छोटीशी मजेशीर सहल ठरली. खरंच चवदार हुरडा आणि मुलांच्या आनंदी हसण्याने हा दिवस आणखीन खास बनला. तर आजच्या या व्हिडिओमध्ये, आजच्या या वन डे ट्रिप हुरडा पार्टी पार्कमध्ये आम्ही लहान मुलांसोबत खेळलो, हसलो आणि पुन्हा एकदा आपलं बालपण अनुभवलं. येथील ॲडव्हेंचर, स्विमिंग, रेन डान्स, त्याचबरोबर जेवण, ग्रामीण पद्धतीचा हुरडा हे सर्व येथे अनुभवायला मिळालं. इथली व्यवस्था जर तुम्हाला आवडली असेल तर तुम्हीसुद्धा येथे येण्यासाठी नक्की प्रयत्न करा. आणि आजच्या या व्हिडिओमधून तुम्हाला तुमच्या बालपणाची आठवण झाली असेल तर नक्की कमेंट करून सांगा आणि लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. चला. होय होय, आम्हाला सबस्क्राईब करा. मम्मा मी पण मी परत सार्थकला घेते. ब्रेक लागला का नाही? काय तर फायनली सगळेजण बसले आणि बस निघाली घराकडे. घरातली मंडळी सर्वांची आतुरतेने वाट पाहतायत. परतीच्या प्रवासात सगळ्यांच्या चेहऱ्यावर समाधान आणि हलकासा थकवा जाणवत होता. मोबाईलमध्ये जपलेल्या फोटोंपेक्षा मनात साठवलेल्या आठवणी जास्त मौल्यवान वाटत होत्या. तर आजचा हा वन डे पिकनिक हुरडा पार्टीचा अनुभव आमचा. तुम्हालाही वेळ मिळाला तर नक्की एक छोटासा असा ब्रेक घ्या आणि एक अशी हुरडा पार्टी पिकनिक किंवा मैत्रिणींसोबत कुठेही एखादी पिकनिक नियोजन नक्की करा. तुम्हालाही आजची वन डे पिकनिक हुरडा पार्टीचा व्हिडिओ ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मैत्रिणींना शेअर करा, सबस्क्राईब करा. चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत आनंदी राहा आणि आठवणी जपा. Hey!